नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित बराडिया, हृदयरोग तज्ञ, सुरभी हॉस्पिटल, अहमदनगर. आज आपण जाणून घेऊया उच्च कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉल बद्दल. दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, गुड आणि बॅड. गुड कोलेस्ट्रॉल एकच प्रकारचं HDL आणि ते जेवढं जास्त तेवढं चांगलं. बॅड कोलेस्ट्रॉल विविध प्रकारचे असतात, टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, LDL, VLDL हे विविध प्रकार. हे जेवढे कमी तेवढे चांगले. हे कशामुळे वाढतात तर हे आपल्या आहारामुळे आणि व्यायाम न केल्यामुळे वाढतात. यांना कंट्रोलमध्ये जर का तुम्हाला ठेवायचं असेल तर आपल्या आहारात काय टाळावे? तळलेली पदार्थ, डीप फ्राय केलेले आयटम्स, बेकरी पदार्थ आणि स्वीट आयटम्स, मिठाया ज्या असतात आपल्या, या सगळ्या टाळायच्या आहेत. तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर रेड मीट, मटन, बीफ हे सगळं टाळायचं आहे. व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम प्रत्येकाने आठवड्यातले 5 ते 6 दिवस तरी करायला हवा आणि तो दररोज 1 तास करायला हवा. या 1 तासाला तुम्ही विभाजू शकतात. अर्धा तास एरोबिक एक्सरसाइजेस करा आणि दुसरा अर्धा तास जो आहे तो तुम्ही मसल बिल्डिंग करा. हे केल्याने आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल्स नॉर्मल राहतील आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे जे आजार होतात, जसं की हार्ट अटॅक आहे, हार्ट फेल्युअर आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, हे सगळ्या आजारांपासून तुम्ही वाचू शकाल. धन्यवाद.